आपल्यासोबत असणारी माणसं आपल्याला जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारी माणसं आपण पुढे कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसांचं महत्त्व आयुष्यात खूप मोलाचं आहे. मग ते येणारे असोत की जाणारे असोत. सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा, मनस्थिती बदलेल व परिस्थितीही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. शब्दाला दात नसतात, पण शब्द जेव्हा अंतःकरणाला चावतात तेव्हा खूप वेदना होतात. आणि शब्दांचा घाव एवढा गहिरा असतो की माणसाचं पूर्ण आयुष्य संपून जाते, पण घाव भरत नाही. मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या होतात. स्पष्ट बोला, पण असे बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचं असलेलं नातं नष्ट होणार नाही. उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे, नुसता स्वाभिमान आहे, पण कोणतीच पात्रता नाही. अशी माणसं जास्त मग्रूर असतात. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कोणीच संपवू शकत नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. रात्र म्हणजे कालचा काळा फळा, सकाळ म्हणजे लख करणारं डस्टर. त्या डस्टरने तो काळा फळा पुसून स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे लिहायचे का? नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जाऊन त्या फळ्यावर नवा मजकूर लिहावा. भिंतीमधल्या सगळ्या विटा जेव्हा एकमेकात एकरूप होतात तेव्हाच ती भिंत भक्कम बनते. प्रत्येक वीट महत्त्वाची असते. संघटनेपेक्षा व्यक्ती कधीच मोठी नसते. किंमत एकीला असते, एकाला नाही. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआप कनेक्ट होत जातात, कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे. इतरांशी प्रामाणिक राहणं चांगलं असतं, पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता. तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. जीवनात एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवत नसतात. काहीही करा, पण गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रात जाल त्यात जीव ओता आणि सर्वोच्च स्थानी पोहोचा. जीवनात कोणाविषयी मनात वाईटपणा ठेवण्यापेक्षा नाराजी व्यक्त करून मन मोकळं करणं केव्हाही चांगलं असतं. तुमचा चांगुलपणा कधीच कुणाला दिसणार नाही, पण त्याचा ठसा प्रत्येकाच्या मनावर कायम उमटेल. सदैव दोन गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर उत्पन्न पुरेसे नसेल तर खर्चावर, आणि माहिती अपुरी असेल तर शब्दांवर. देहाच्या हृदय नावाच्या तिजोरीत स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात. जीवनातील कुठल्या गोष्टी खणात टाकायच्या यावर जीवनातलं सुख दुःख अवलंबून असते. विश्वास कमवायचा असेल तर कायम प्रामाणिक राहायला हवं. विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचणी दिसतील, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल. एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल, मात्र लांबून मजा पाहणारी माणसं आपल्यासोबत
कधीच नकोत. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे, तेव्हा त्या हक्काला किंमत राहते. जे काही निर्माण झालं आहे त्याचं विसर्जनही निश्चित आहे, हे समजावून सांगण्यासाठीच गणपती बाप्पा येतात. एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारे तूप लपलेले असते. त्यामुळे आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामागे तुमचे चांगले लपलेले दिवस असतात.